पक्ष उभा करणारा नेता, संघटना किंवा कुठलीही विचारधारा असू द्या, तो उभा करत असताना जो संघर्ष केलेला असतो आयुष्यभर, एका झटक्यात मातीत घालतात होई. मला तर कमाल वाटते, हे देश चालवतात का फक्त पक्ष फोडायचंच कॉन्ट्रॅक्ट यांनी घेतलेलं आहे. आणि त्याच्यासाठी मग सगळी यंत्रणा दलाली करण्यासाठी सोडली जाते. अहो, काय नीतिमत्ता आहे साहेब? काय आदर्श घ्यायचा नवीन पिढीनं या असल्या घाणेरड्या राजकारणाचा? दरोडेखोरांनी परत तिसरा त्या ठिकाणी पक्ष फोडला आणि राज्य सुद्धा. म्हणजे दुसऱ्याच्या सरकारमध्ये घाणेरड्या पद्धतीनं घुसायचं, आमदारांना घाबरवायचं, नेत्याला घाबरवायचं आणि त्यांना परत आपल्या कळपात घ्यायचं. हे कसलं राजकारण? हे असलं घाणेरडं राजकारण असतं का? बरं, ते कशाचं आहे? स्वार्थाचं आहे परत. बरं, ह्यांना कोणतरी चांगलं म्हणत असेल का हो? मी बिहार बद्दल बोलतोय. 8 वेळा मुख्यमंत्री होते. बरं, 8 वेळा मुख्यमंत्रीमध्ये एका वर्षात 2दा आणि 3दा मुख्यमंत्र्याची शपथ घेताय तुम्ही. काय करणार आहे एवढं सगळं? तुम्ही समजा राजकीय दृष्ट्या एकदम सक्षम आहात. तुम्ही आर्थिक दृष्ट्या सक्षम असालच. राज्य ताब्यात आहे आणि घाणेरडी वृत्ती माणसाची जातच नाही. अरे, तुमच्यात जमत नाही म्हणून तुम्ही इंडिया आघाडीला दोष देणार. इंडिया आघाडी तुम्हाला कमीत कमी या देशाचं नेतृत्व करण्याची संधी तरी दिली असती. पण तुमचा स्वार्थ एवढा म्हणजे पुळचट आहे की त्याच्यात तुम्ही लाचाराच्या फौजी त्या ठिकाणी सहभागी होता. काय चाललंय या देशामध्ये काही कळायला मार्ग नाही. मित्रांनो, सर्वांना सप्रेम जय जाऊ. मी आपला मित्र सहकारी संतोष शिंदे. या सामाजिक विचारपीठावर आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. मी चर्चा करतोय बिहारमध्ये घाणेरड्या राजकारणाचा झालेला नवीन पर्वाची सुरुवात आणि त्याच्यामध्ये 8 लोकांनी शपथ घेतली, परंतु 9व्या वेळा मुख्यमंत्री पदाची शपथ घेणाऱ्या नितीश कुमार साहेबांनी परत एकदा देशाच्या राजकारणाला त्या ठिकाणी चाट लावण्याचं काम केलं. सत्ताधारी आहेतच, केंद्रात लोक बसली तर त्याच्यासाठी कुठल्या राज्यावर त्या ठिकाणी ताबा मारायचा. म्हणजे मला तर असं वाटतं की केंद्र सरकार असा नकाशा समोर ठेवत असेल आणि प्रत्येक राज्यात त्या ठिकाणी बघत असेल, या राज्यामध्ये आता कुणाला मातीत घालायचं, या राज्यामध्ये आता कुठला पक्ष फोडायचा, या राज्यामधल्या कुठल्या नेत्याला आपल्या कळपात ओढायचं. बर, ही जी काही बाकीची राज्य राहिलेत त्या राज्यातल्या त्या सगळ्या नेत्यांच्या मागे कसा काय भुंगा लावायचा, हे सगळं ज्या पद्धतीचं प्लॅनिंग सुरू असेल ना, मला तर कमाल वाटते, हे देश चालवतात का फक्त पक्ष फोडायचंच कॉन्ट्रॅक्ट यांनी घेतलेलं आहे. आणि त्याच्यासाठी मग सगळी यंत्रणा दलाली करण्यासाठी सोडली जाते. अहो, काय नीतिमत्ता आहे साहेब? काय आदर्श घ्यायचा नवीन पिढीनं या असल्या घाणेरड्या राजकारणाचा? पक्ष उभा करणारा नेता, संघटना किंवा कुठलीही विचारधारा असू द्या, तो उभा करत असताना जो संघर्ष केलेला असतो आयुष्यभर, एका झटक्यात मातीत घालतात होई. आमदार पळवतात. अरे, त्या आमदाराला कार्यकर्त्या दशापासून सांभाळलेलं असतं. एखादा खासदार पळवतात, त्याला ज्या पद्धतीनं घडवलेलं असतं किंवा मदत केलेली असते, सगळा राजकीय सामाजिक अभ्यास त्या ठिकाणी सगळ्याचं केडर होतं खरं तर, सगळ्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचं. आणि त्याच्यातून त्याला संघर्ष करून तिकीट द्यायचं, निवडून आणायचं, लोकांमध्ये मिसळायला लावायचं, लोकांचे काम करायला लावायचे, पक्ष शिस्त म्हणजे घटनात्मक सगळ्या चौकटीच्या आत राहून सगळं ट्रेंड करायचं. आणि हे सगळं सालं म्हणजे काही म्हणजे हक्काचं मिळत असेल, त्याला काही वाट्याला त्याच्या येत असेल की लात मारून निघून जातं. भटरखाना झालाय. बरं, काही लाजा वाटत नाहीत. आता उदाहरण घ्यायचं असेल तर आपण बिहारचं घेऊ. महाराष्ट्रातले तर 2 पक्ष फोडलेलेचे उदाहरणं तुमच्या डोळ्यासमोर आहेत आणि ते तुमच्या डोळ्यासमोरून कधीच जाणार नाहीत. बरं, जे पक्ष फोडतात त्यांनाच आता त्या राज्याची जबाबदारी दिली जाते की कसं फोडतात, कायद्याच्या आर्टिकल 10चा कसा दुरुपयोग होतो याचा आपण अभ्यास तुम्हीच करा. तुम्ही किती काळपात फिरून आलाय? अजिबात त्याची नोंद होत नाही. फक्त ते कसे तरबेज आहेत पळवाट काढायला, त्याच्यामुळे त्यांना शाबासकीची थाप.
बिहारमध्ये काय झालं? ते नितीश कुमार पण काय म्हणजे असले दगाबाज नेते, म्हणजे हे खरं तर नेते म्हणायच्या सुद्धा लायकीचे नसतील. कारण त्याचं असंच आहे. अगोदर आय लव्ह यू म्हणायचं, नितीश कुमारांची पद्धत, आणि इतकी पद्धत डेंजर आहे. आय लव्ह यू म्हणायचं, मग त्याचं मी टू होतं, मग लगेच डिवोर्स होतो, मग लगेच दुसऱ्यासोबत संसार. तिथं पण लगेच त्या ठिकाणी लगेच काही दिवसात डिवोर्स होतो. का? तर जमत नाही का? वर्षाचा मिस कॉल येतो सारखा, लगेच ह्याला पण डिवोर्स, की लगेच पहिले सोबत परत संसार. काही कायदेत धर्माच्या नावावर पर्सनल चालणारे, त्याच्यात आणि मी दिलेल्या उदाहरणात काही फरक नाही. एकाला हाय, दुसऱ्याला बाय आणि तिसऱ्या सोबतच पळून जाय, अशी परिस्थिती झाली राजकारणाची. 8 वेळा मुख्यमंत्री झाले. ह्या पंचवार्षिक मध्येच ते तिसऱ्यांदा शपथ घेतली. सुरुवातीला भाजप सोबत घेतली का नाही? नंतर तो संसार मोडला नितीश कुमारांनी. मग लगेच तेजस्वी यादवांसोबत त्या ठिकाणी संसार त्या ठिकाणी थाटला. परत दुसऱ्यांदा शपथ घेतली. आता राजीनामा दिला. आता परत भाजप सोबत संसार परत. म्हणजे तिच्यात काय आता रामच राहिला नाही, तरीही संसार करायला रिकामे. कशासाठी? बरं, ही खेळी कशासाठी केली जाते? 2024 मध्ये परत जे काही खासदार जास्तीचे निवडून आणायचे 400 पार म्हणून त्यांनी जे सोचलंय, विचार केलाय किंवा जे योजना आखली, ह्यांच्या जीवावर, भाजपच्या जीवावर भाजप 400 आणणार आहे का? दुसऱ्याच्या जीवावर भाजप 400 चे स्वप्न बघतंय. मग काय करायचं? पक्ष फोडायचे. मग काय करायचे? माणसं फोडायची. मग काय करायचं? सरकार पाडायचं. मग काय करायचं? सगळ्यांना टांग मारायची आणि कायद्याचा आधार घेऊन सत्तेमध्ये यायचं. अरे काय तुमची निष्ठा? काय तुमचं त्या ठिकाणी त्या राज्याप्रती, देशाप्रती, मतदारांप्रती, स्वच्छ राजकारणाप्रती काय तुमच्या म्हणजे निष्ठा, भावना, ह्या सगळ्या पायदळीत उडवल्यात तुम्ही. आणि तुम्ही सांगणार जगत जेते नेते आहेत म्हणून, लय भारी नेते आहेत म्हणून. काय नाही. आणि तुलना तर छत्रपतींसोबत. असं कसं काय चालेल साहेब? राजकारणाचा स्तर इतका बेकार झालाय की तुम्ही त्याला कुठल्या स्तरात तोलू शकत नाही. तेच नितीश कुमारांची गत आहे. सतत टांगड्यावर आहेत ह्या माणसाच्या, म्हणजे सतत पलटी मारायची. नितीश कुमार म्हणजे राजकारणामध्ये पलटू मारणारच त्या ठिकाणी नेता आहे की काय? बरं, कुठल्या विचारांशी कुठल्याही राजकारण्यांना काही देणं घेणं नाही. कालचा पुरोगामी कधी प्रतिगामी होतो आणि प्रतिगामी कधीच पुरोगामी होऊन परत प्रतिगामी होतो, कुणालाच कुणाचा मेळ नाही. सगळे फसवे. देशाच्या, राज्याच्या, लोकांच्या आणि जनतेच्या हिताचा कोणीही विचार करत नाहीत. हे सगळे फसवे लोक आहेत. ह्यांच्याकडे पैसा जास्त आहे म्हणून सत्तेचा गैरवापर करतात. म्हणून हे असलं घाणेरडं राजकारण पाहायला मिळतं. म्हणून नितीश कुमारांच्या सतत टांगड्या त्या ठिकाणी वर असतात. ही काय राजकीय परिस्थिती? ही घाणेरडं राजकारण आहे. आणि असल्या राजकारण्यापासून, राजकीय नेत्यांपासून आणि पक्षांपासून सुद्धा खरं तर तुम्ही देशाचे खरे सच्चे नागरिक असाल, स्वतःला जो जो देशभक्त समजतो, ज्याच्या ज्याच्या छातीवर भारतीय तिरंगा आहे ना, त्यांनी असल्या वाईट वृत्तीच्या लोकांपासून त्या ठिकाणी सावध राहिलं पाहिजे. मग तुम्ही शोधा वाईट वृत्तीचे कोण आहेत आणि मग मला सांगा. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय.